राज्य सरकारने मान्यता दिलेल्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला काही शेतकऱ्यांचा विरोध आहे। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून पुकारण्यात आलेले आंदोलन स्थगित करण्यात आलं। मात्र 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मंत्र्यांना जिल्हाबंदीचा इशारा दिलाय। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यावर शेतकरी ठाम आहेत आणि या प्रकरणी जिल्हाव्यापी मेळावे घेण्यात येणार आहेत। नवीन महामार्ग करण्यापेक्षा आताचाच रस्ता मोठा करा, ते स्वस्तात पडेल, शेतकऱ्यांची जमीन देखील जाणार नाही, असं सतेज पाटील म्हणतात। आज 86,000 कोटीचा रस्ता करण्यापेक्षा आहे त्या रस्त्यांना 4-5 हजार कोटी रुपये द्या, जे रत्नागिरी नागपूर हायवेला जोडले जातील आणि ज्याला यायचं आहे तो त्या रस्त्यानं त्या ठिकाणी येऊ दे। किमान आमच्या जिल्ह्यातले रस्ते जे नागपूर हायवेला आत्ताच्या असणाऱ्या हायवेला जातात ते निदान चांगले होतील, जोडले जातील, ही आमची भूमिका प्रामुख्याने त्या ठिकाणी। शक्तीपीठ करा, पण शक्तीपीठ करताना आज तुम्ही 86,300 कोटीचा शक्तीपीठ सांगितलं, केलाच पाहिजे, पण कधी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या पांधन रस्त्याला पैसे द्या ना। तुम्ही नॅशनल स्तरावर जा आणि आपण पंतप्रधान मोदींना भेटू नये पैसे वाचवायचे, ते पैसे आपण वाचवत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।